भारताच्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीने 50 लाख कोटींचा विक्रमी टप्पा पार केलाय। विशेषतः तरुण गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड्सला सर्वाधिक पसंती दिली आहे। ज्या वेळेला शेअर मार्केटमध्ये मोठी तेजी येते त्यानंतर गुंतवणूकदार शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक करतात, हे आपण नेहमीच पाहिलंय। अगदी हर्षद मेहतांच्या काळातली 1991 ची तेजी असो किंवा 99, 2007 किंवा 2019च्या फेजमध्ये झालेली तेजी असो, आता 2020 नंतर निफ्टीमध्ये तिप्पट वाढ झाली आहे। स्मॉल कॅप इंडेक्स निच्चांकापासून 5 पट वाढलाय। पास्ट परफॉर्मन्स चांगला असल्यामुळे गुंतवणूकदार शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणूक वाढवणार हे निश्चित होतं। मात्र 1992, 99, 2007 आणि 2019 पूर्वी झालेल्या तेजीमध्ये आणि आत्ताच्या तेजीमध्ये एक मूलभूत फरक आहे। तो म्हणजे या वेळेला गुंतवणूकदार SIPच्या माध्यमातून गुंतवणूक करतायत। SIP हा असा एक रामबाण उपाय आहे ज्यातून मार्केट कुठेही गेलं तरी शेवटी फायदा आपलाच होतो। SIPच्या माध्यमातून गुंतवणूक चालू केल्यामुळे गुंतवणूकदारांना मार्केटमध्ये यश मिळण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढली आहे। मात्र तरी देखील यामध्ये आणखी सुधारणा होण्याची गरज आहे। SIP चालू करून देखील ज्या गुंतवणूकदारांना चांगला अनुभव आणि रिटर्न मिळत नाही, याचं एक मुख्य कारण आहे की ते तेजीमध्ये गुंतवणूक चालू करतात। अनेक गुंतवणूकदार गुगलवर जाऊन टॉप फंड्स इन इंडिया किंवा बेस्ट परफॉर्मिंग फंड्स इन इंडिया असं सर्च करतात। मग तिथे एक लिस्ट येते, एखाद्या कॅटेगरीने मागच्या 1, 3 किंवा 5 वर्षात चांगला रिटर्न दिला आहे म्हणजे पुढे देखील तसाच रिटर्न त्यातून आपल्याला मिळेल असा अनेकांचा गैरसमज होतो। ज्या कॅटेगरीचा पास्ट परफॉर्मन्स चांगला आहे, ज्या कॅटेगरीचा ट्रेंड पूर्ण झालाय, अशा कॅटेगरीमध्ये डाऊन ट्रेंड चालू होण्याची शक्यता जास्त असते आणि नेमकं याच डाऊन ट्रेंडमध्ये गुंतवणूकदार अडकतात। सध्याचं उदाहरण बघायचं असेल तर अमेरिकेच्या नॅसडॅकने 18,400चा उच्चांक नोंदवला। मागच्या 18 महिन्यात नॅसडॅकने तब्बल 70% रिटर्न दिलाय। मागच्या 1, 2 आणि 5 वर्षाचा रिटर्न चांगला असल्यामुळे अनेक गुंतवणूकदार नॅसडॅक फंड्समध्ये गुंतवणूक चालू करतायत। मात्र इथे एक बेसिक प्रश्न आहे, तो म्हणजे भारतीय गुंतवणूकदारांनी इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक करावी का? यामध्ये अनेक लोकांचे वेगवेगळे मत असू शकतात, पण आमचं मत असं आहे की भारतीय गुंतवणूकदारांनी इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक करू नये। आम्ही असं का म्हणतोय, यामागे नक्की काय लॉजिक आहे ते समजून घेऊया। कोणत्याही देशातलं शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड्स किती रिटर्न देणार हे 2 गोष्टींवर अवलंबून असतं। पहिली गोष्ट म्हणजे GDPची वाढ आणि दुसरी गोष्ट म्हणजे महागाईचा दर। GDP वाढीचा आणि महागाईचा विचार केला तर भारत हा जगातला सर्वात आघाडीवर असणारा देश आहे। पुढचे अनेक वर्ष भारताची अर्थव्यवस्था अशीच वाढत राहील। म्हणूनच अमेरिका, कॅनडा, युरोप, UK सह जगातले अनेक देश भारतात गुंतवणूक करतायत। जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आपलीच असताना आपण इतर देशांमध्ये गुंतवणूक करून काय फायदा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। काही लोक म्हणतील की डायव्हर्सिफिकेशनसाठी इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे, पण जागतिक पातळीवर एखादं संकट आलं तर जगातले सगळेच शेअर बाजार कोसळतात। कोविडच्या क्रॅशमध्ये निफ्टी साधारण 38% खाली आला होता। साधारण तेवढीच पडझड अमेरिकेच्या डाव जोन्समध्येही झाली होती। त्यामुळे एकाच वेळेला आपले भारतातले फंड्स आणि इंटरनॅशनल फंड्स दोन्हीमध्ये जर आपल्याला नुकसान होणार असेल तर डायव्हर्सिफिकेशनचा फायदा आपल्याला मिळणार नाही। त्यापेक्षा आपण भारतातच गोल्ड बॉन्ड्स किंवा लॉंग टर्म डेट फंड्समध्ये डायव्हर्सिफाय केलं तर आपला अधिक फायदा होईल। तुम्हाला जर भविष्यात मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवायचं असेल तर तुम्ही इथेच पैसे साठवून नंतर ते पैसे परदेशात पाठवू शकता। त्यामुळे आपला मित्र किंवा नातेवाईक इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक चालू करतोय किंवा पास्ट परफॉर्मन्स चांगला आहे म्हणून इंटरनॅशनल फंड्समध्ये गुंतवणूक करू नका।